राजेश वर्सेस नेहा या केसमुळे 2022 पासून आपण प्रत्येक केसमध्ये ॲसेट्स अँड लायबिलिटी देतोय, परंतु तरीही आज आपण पाहतो की अनेक वेळा पत्नीचा अर्ज हा राजेश वर्सेस नेहा या केसमधील निर्देशांचे पालन न करता आलेला असतो. आधी अर्ज द्यायचा, त्यानंतर 4 महिन्याने ॲसेट्स अँड लायबिलिटी द्यायचं, मग तिला पूर्वीच्या 4 महिन्यापासूनच पोटगी मिळते. त्यामुळे तुम्ही त्याच्यावर ऑब्जेक्शन घेणं पहिल्यांदा गरजेचं आहे की तुम्ही जर अर्ज देत असाल तर तो अर्ज कशा प्रकारे द्यायचा आहे, कशाच्या सपोर्टमध्ये द्यायचा आहे, कशाच्या सपोर्टने द्यायचा आहे, याचं पुरेपूर विश्लेषण राजेश वर्सेस नेहा या केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने केलेलं आहे. त्यामुळे जर तुमच्या पत्नीने पोटगीचा अर्ज राजेश वर्सेस नेहा या केसच्या विरुद्ध जाऊन विदाऊट ॲसेट्स अँड लायबिलिटी जर दिला असेल तर तुम्ही त्यामध्ये तात्काळ ऑब्जेक्शन नोंदवणं, म्हणणं देणं गरजेचं आहे की हा अर्जच पूर्णतः बेकायदेशीर आहे आणि आता मान्य न्यायालयाने तिला ते ॲसेट्स अँड लायबिलिटी द्यायला सांगायची गरज नाही. लॅकुना झालेला आहे, तिचा संपूर्ण अर्जच बरखास्त करा. काय होईल ते जाईल, पण प्रयत्न तरी करा मित्रांनो.